प्रत्येक जण आपल्या शाळेला विसरत नसतो. रुद्र, तुझं नाव सांग संपूर्ण. रुद्र संदीप सोंडे. कितवीला आहे तू? मी इयत्ता 8वी मध्ये शिकतोय. आपण मधल्या सुट्टीत पाणी प्यायला या ठिकाणी यायचो. एकेकाळी माझ्यासाठी स्टेजवर जाणं पण भीतीचं वाटायचं नाही का. माझ्या वेळेस मी स्टेजवर जायला पण भ्यायचो. राधाकृष्ण विद्या मंदिर हे जे शूट घेण्यासाठी आलोय आज. किती मोठं झालं तरी आपलं लहानपण या ठिकाणाहून सुरुवात झालेली असते. नमस्कार पेरणेकर आणि समस्त मित्र परिवार युट्यूब फॅमिली. आज मी खरं तर गावात काय होतंय की आता भरपूर जणांचं एक आपली शाळा आपलं गाव याच्यासाठी मी व्हिडिओच्या तयारीत नाही म्हटलं की या शाळेचा आता या कोणती शाळा राधाकृष्ण विद्या मंदिर हे जे शूट घेण्यासाठी आलोय आज. तर शूटिंग वगैरे भरपूर झालेली आहे माझी. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला शूट दिसेलच. शूट तर मी केलाय पण ते एक अनुभव सांगतो की जे राधाकृष्ण विद्या मंदिरचे जे आपले माझे विद्यार्थी असतील, गावातले ज्येष्ठ विद्यार्थी असतील, अनेक मान्यवर असतील, प्रत्येक जण आपल्या शाळेला विसरत नसतो. किती मोठं झालं तरी आपलं लहानपण या ठिकाणाहून सुरुवात झालेली असते. परत आपलं गाव वगैरे असतं तर प्रत्येकाचं एक गाव असतं. जसं शक्य होईल त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. आता भरपूर प्रेशर होता कारण एकेकाळी माझ्यासाठी स्टेजवर जाणं पण भीतीचं वाटायचं नाही का. माझ्या वेळेस मी स्टेजवर जायला पण भ्यायचो. आणि आज मी या ठिकाणी आपल्या गावात आमच्या गावात शूट करत होतो तेव्हा माझ्या असं धडधड व्हायचं ना की सांगता येत नव्हतं. तरी पण मी काय करण्याचा प्रयत्न केला. आणि कमेंट करायला विसरू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आजचा विषय आहे की माझी शाळा म्हणून, म्हणजे जरी मी या शाळेचा विद्यार्थी नसलो वगैरे तरी आता मुलं पाणी घेऊन चालले आणि तुम्ही पाहू शकता की जरी मी या शाळेचा माझे विद्यार्थी नसलो वगैरे तरी एक शाळेचा आपुलकी असते, जिव्हाळा असतो. आणि आपले लहानपण आता साधं सिंपल गोष्ट आहे की आपण मधल्या सुट्टीत पाणी प्यायला या ठिकाणी यायचो. परत खेळणं वगैरे अनेक जण असेल, प्रत्येकाला प्रत्येकाची शाळा आठवली असेल या माध्यमातून. त्याच पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, सपोर्ट करायला विसरू नका. मी वर्गातले पण व्हिडिओ घेतले, बाहेरचे पण व्हिडिओ घेतले. आणि एक मला रुद्र म्हणून मित्र पण भेटला, त्याच्याशी तुमचे गाठ घालून देतो की रुद्र याचं वय कमी असून सुद्धा तो 8वीत आला. आणि इथं त्याचा प्रवास पाहू आपण थोड्या दिवसात. तर आपण वर्गात जाऊ वाटलंच ते इकडून. आपण वर्गात जातो रुद्राच्या सर्व विद्यार्थी. आपण 8वीच्या वर्गात आलोय. ते 8वीचे विद्यार्थी, 8वीच ना, 8वीचे विद्यार्थी आहेत. आणि तुमची गाठ रुद्र संपर्क. रुद्र, तुझं नाव सांग संपूर्ण. रुद्र संदीप सोंडे. कितवीला आहे तू? मी इयत्ता 8वी मध्ये शिकतोय. ठीक आहे मित्रांनो, आपली शूट वगैरे झालेली आहे. आणि मॅडम एक मिनिट जाऊ नाही जायचंय मला, मी घेतलंय शूट. थांबा मी घेतो तुम्हाला. काय झालं, मी शूट घेतलं ना मॅडम मध्ये तर ठीक आहे, सॉरी बरं का मॅडम. चला मित्रांनो, येतो मी. कारण शाळेची शूट वगैरे घेतली होती आणि या पद्धतीने शूटिंग वगैरे झालेली आहे आपली. मी मॅडमच्या अगोदर गेलो म्हणून सगळा घोटाळा झाला. तर ठीक आहे, काय विषय नाही. तर मी सगळी शूटिंग वगैरे काढलेली आहे आमच्या पद्धतीने. तर आपण आता हे सगळं संपूर्ण मस्त एरिया आहे आणि ग्राउंड वगैरे पण आहे खूप छान असं. प्रत्येकाला आपली शाळा खूप महत्वाची वाटते. हे झाड जुनं असेल, अनेक माझे विद्यार्थी असतील, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ सायकल वगैरे लावल्याच्या नंतर कळतं की यार आपण या ठिकाणी हे करत होतो. परत सरांची गाडी वगैरे भरपूर असं सिस्टीम आहे गावात पण मस्तपैकी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काही जास्त मोठा नसणार आहे. थोडा सिनेमॅटिक शूट घेतो याच्यात आणि मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. इंस्टाग्रामला मोठी रील आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण मी त्या पद्धतीने अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय. तर पक्ष्यांचे वगैरे आवाज मस्त वाटतात. आता कसं झालंय, तर मी आलोय तर मला असं वाटतं की बाबा मी माझ्या शाळेत आलोय वगैरे नाही का. या साईडला, समोरच्या साईडला मंदिर वगैरे आहे, त्या मंदिराचा पण शूट काढला. या साईडला मराठी शाळा वगैरे लांब. ही शाळा 8वी 9वी 10वी पर्यंत आहे. आणि याच्या समोरच या साईडला 1ली 2री 1ली ते 7वी या लेडीज येते त्याच्या पलीकडून. आणि या साईडला
गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. तर मित्रांनो, मी जरी त्या शाळेचा माझे विद्यार्थी वगैरे नसलो तरी एक आपुलकी असते की आपण शाळेविषयी वगैरे व्हिडिओ काढावे. प्रत्येकाची एक शाळा वगैरे असते. त्या पद्धतीने मी आता प्रवास करतोय घराच्या दृष्टीने, म्हणजे घराकडे चाललोय. तर पोरं शाळेत चालल्यात वगैरे. तर मित्रांनो, एकच सांगायचं की शाळा कुणाची का असं ना, एक आपुलकी असते, जिव्हाळा असतो, स्नेहसंबंध असतात आणि एक आपल्या जुन्या आठवणी ताज्या होत्या. या हेतून मी व्हिडिओ बनवला. आशा करतो की व्हिडिओ चांगला झाला असेल आणि अजून पण भरपूर असे गावातल्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक दिवसाला एक व्हिडिओ, माझं जे टार्गेट आहे दुपारी 1 वाजता व्हिडिओ येण्याचं, तर मी कंटिन्यू त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. यावेळेस मला युट्यूब सुद्धा हरवू शकत नाही, कारण मी त्याच जोशाने आणि त्याच जोमाने काम करण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे मराठी शाळा आहे आणि इंग्लिश मिडियम आहे, त्याच्यामुळे काही तिथं 3च वर्ग होते. आता इकडे इंग्लिश मिडियम आहे बघा, वगैरे इंग्लिश मिडियम आहे आमच्या त्या पद्धतीने. आणि मी बस आता इथंच थांबतोय. व्हिडिओ कसा झाला कमेंट करायला विसरू नका, सपोर्ट करायला विसरू नका. तर धन्यवाद.